वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करून वाहनं उभी करणाऱ्यांविरुद्ध पुणे महापालिकेनं कारवाई सुरू केली. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातर्फे आदमबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली. गाडी नाही हो कसं काय चालले बरंच वेळ चालले रेग्युलर बाकी सगळे गर्दी कमी करा गाड्यावाली फक्त थांबा बाकी चला. पोलीस पथकासह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकात उभ्या केलेल्या वाहनांना जामर लावलं. कारवाई झालेली आहे त्याच्यावर ही भांडण झालेली आहे. आमची गाडी आम्ही 2 वाजल्यापासून तर गाडी सोडवण्याचं लक्झरीवाल्यांचं तुम्ही कारवाई करा आम्हाला त्यांच्यावर काही म्हणणं नाही पण लाईट वेटची तुम्ही सरकारी कारवाई बाकीचे सगळे दंड भरले तयार असताना यांनी भरून नाही दिले हे तुम्हाला ते सांगणार नाही का पण सगळ्यांचं आम्ही लाईट वेटसाठी चॅम्परवर गाडी लावताना पार्किंग बेल्ट लावला तुम्ही चॅम्परवर साहेब हो ना पण चॅम्परवर तुमचं अख्ख्याच्या अख्खा 2 व्हीलरचं पार्किंग आहे ते चालतं पण नियम बघायचे ना तुमच्या ड्रायव्हरला विचारा कमाल राव जेव्हा लायसन घेतो तेव्हा सगळे तिथे सिम्बॉल सुरुवातीला म्हणलं गाडी आणून देणं आणि कारवाई बोर्ड लावा कशाला काय सांगायचं बोर्ड लावा. 4 चाकी वाहनं आणि दुचाकी चालकांकडून दंड वसूल केल्यानं शनिवारी काहीसा तणाव निर्माण झाला होता. आता काय बाहेर तुम्ही येता मी बाहेर आपल्याला काय माहिती बोर्ड नाहीये नो पार्किंगचं. आता हे कारवाई कोण करतात कॉर्पोरेशन करते हे काही नाही ते फक्त सरकार यायचं प्रत्येक वेळेला त्या एकदा बेजबाबदारपणे उत्तरं देतात पूर्णपणे प्रत्येक वेळेला आणि ते आता त्यांचे मोठे साहेब आले तेव्हा त्यांना सगळ्यांना खुमखुमी आली आहे खालच्या अधिकाऱ्यांना एकदम आणि साहेब मग नियमावलीच काढून बसले. मग बोर्ड दाखवा ना 50 मीटर चॅम्पर मीटरचा बोर्ड दाखवा आमच्या गाडीचा. इकडे 50 मीटर त्या चौकात बघा त्या चौकात एका बघा तुम्ही त्या चौकाचं पूर्ण घ्यायचं सगळं पूर्ण आणि 50 मीटर 100 मीटरचं प्रत्येक ठिकाणी बोर्ड असतात ते का नाही लावले तुम्ही मग 15 वर्ष आम्ही देतो 15 वर्षात आम्हाला बोर्ड दिसत